वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहे करिलेशन अँड कोएफिशियंट ऑफ करिलेशनचे न्यूमेरिकल। एकदम सिंपल न्यूमेरिकल आहेत। सिंपली तुम्हाला इथे फॉर्म्युला यूज करायचा आहे, स्टेप्स फॉलो करायचे आहेत आणि न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे। आणि अशा प्रकारचे न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये 4 to 6 मार्क्ससाठी विचारले जातात। बघा, स्टॅटिस्टिकल मेथडमध्ये टाइप 1 चे न्यूमेरिकल स्टडी करतोय, प्रॉब्लेम बेस्ड ऑन कोएफिशियंट ऑफ द करिलेशन। त्याच्यामध्ये आपण कर्ल पियर्सनचा फॉर्म्युला यूज करून न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे। त्याचा हा वाला फॉर्म्युला आपण यूज करू। बघा, क्वेश्चन 1 इथे सॉल्व करणार आहे। बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा, क्वेश्चन 1 विंटर 23 च्या एक्झाममध्ये विचारलेला आहे, कॅल्क्युलेट द करिलेशन कोएफिशियंट फॉर द फॉलोइंग। बघा, क्वेश्चन 1 मध्ये मेन्शन केलेलं नाही आहे का कुठला फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे। एक तुमचा स्पियरमन रँकचा फॉर्म्युला सुद्धा आहे आणि एक कर्ल पियर्सनचा फॉर्म्युला सुद्धा आहे। दोन्हीपैकी कुठलाही फॉर्म्युला तुम्ही इथे यूज करू शकता, कारण इथे क्वेश्चनमध्ये कुठेही मेन्शन केलेलं नाही आहे। तर आपण कर्ल पियर्सनचा फॉर्म्युला यूज करूनच क्वेश्चन 1 सॉल्व करू। क्वेश्चन 1चं सोल्युशन, एक्सचा व्हॅल्यू दिलेली आहे, वायची व्हॅल्यू दिलेली आहे। जो डेटा तुम्हाला हॉरिझॉन्टल दिलेला आहे त्याला व्हर्टिकल राईट डाऊन करू। बघा, हॉरिझॉन्टल जो डेटा दिला आहे त्याला व्हर्टिकल राईट डाऊन करू। एकदम सिंपल आहे। एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू, सर्वात पहिले तुमची एक्सची व्हॅल्यू असेल, देन वायची व्हॅल्यू असेल, देन तुम्हाला कॅपिटल एक्स लागेल, देन तुम्हाला कॅपिटल वाय लागेल, देन तुम्हाला एक्स स्क्वेअर लागेल, देन वाय स्क्वेअर लागेल आणि त्यानंतर एक्स इंटू वाय याची सुद्धा व्हॅल्यू लागेल। बघा, सिम्पली तुम्ही स्टेप्स इथे फॉलो करा। एक्स वाय, इथे काय येईल तुमचा एक्स, इथे काय येईल वाय। एक्सची व्हॅल्यू काय 1 3 5 6 7, 1 3 5 6 7। वायची व्हॅल्यू 4 to 1 3 5, 4 to 1 3 5। सिम्पली नंतर काय लागेल तुम्हाला, कॅपिटल एक्स लागेल, कॅपिटल वाय लागेल, कॅपिटल एक्सचा स्क्वेअर लागेल, कॅपिटल वायचा स्क्वेअर लागेल, नंतर कॅपिटल एक्स इंटू कॅपिटल वाय यांचं मल्टिप्लिकेशन लागेल। आणि एक्सचा तुमचा फॉर्म्युला काय आहे, कॅपिटल एक्सचा फॉर्म्युला आहे एक्स मायनस एक्स बार, अँड कॅपिटल वायचा तुमचा फॉर्म्युला आहे वाय मायनस वाय बार। सर्वात पहिले काय करू, तुमचा एक्स बारचा व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ आणि वाय बारची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ। बघा, एक्स बारचा फॉर्म्युला काय इथे, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स अपॉन एन, आणि वाय बारची व्हॅल्यू तुमची इथे समेशन ऑफ वाय अपॉन एन। समेशन ऑफ एक्स म्हणजे टोटल करू, 1 + 3 4, 4 + 5 9, 9 22। बघा, समेशन ऑफ एक्सचं इथे आन्सर आहे 22। सगळ्यांचं ॲडिशन केलं, समेशन ऑफ वाय 4 + 2 6 + 15 15। बघा, समेशन ऑफ एक्स, समेशन ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे 22 डिवाइड बाय एन म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 1 2 3 4 5। टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहेत 5। देन समेशन ऑफ वाय किती आहे 15, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 5। बघा, वाय बारचा आन्सर येतं 15/5 3। देन एक्स बारचा आन्सर आहे 22/5, 22/5 4.4, 22/5 4.4। बघा, अशा प्रकारचे व्हॅल्यू तुमचे आलेले आहेत एक्स बार आणि वाय बार। आता सिम्पली तुम्ही काय करा, इथे कॅपिटल एक्स आणि कॅपिटल वायची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करा। बघा, फॉर्म्युला काय एक्स मायनस एक्स बार, एक्सची व्हॅल्यू किती आहे 1, 1 - 4.4। बघा, 1 - 4.4 किती लिहिते -3.4। देन एक्सची व्हॅल्यू किती 3, 3 - 4.4 किती आलं -1.4। एक्सची व्हॅल्यू 5 मायनस एक्स बार, 5 - 4.4 0.6, 6 - 4.4 1.6, 7 - 4.4
2.6. बघा वाय, कॅपिटल वायची व्हॅल्यू फाइंड आउट करू. वाय मायनस वाय बार. बघा वायची व्हॅल्यू किती आहे, वायची व्हॅल्यू 4. 4 मायनस 3 1. देन वायची व्हॅल्यू किती आहे 2. 2 मायनस 3 मायनस 1. आणि वायची व्हॅल्यू किती 1. 1 मायनस 3 मायनस 2. 3 मायनस 3 0. 5 मायनस 3 2. कॅपिटल एक्सचा स्क्वेअर बघा आता 3.4 मायनस 3.4 आहे. मायनसचा स्क्वेअर हमेशा काय असतो, पॉझिटिव्ह असतो. तुम्ही काय करा, ब्रॅकेटमध्ये लिहा. ब्रॅकेटमध्ये मायनस 3.4चा स्क्वेअर किती 11.56. 11.56. देन मायनस 1.4चा स्क्वेअर 1.96. देन 1चा स्क्वेअर 0.6चा स्क्वेअर. बघा इथे गडबड करू नका, कॅपिटल एक्सचे व्हॅल्यू तुम्हाला घ्यायचे आहेत. 0.6चा स्क्वेअर 0.6चा स्क्वेअर 0.36. देन 1.6चा स्क्वेअर 2.56. देन 2.6चा स्क्वेअर 6.76. याचं आपल्याला समेशन पाहिजे, हे समेशन करून घेऊ लगेच. 11.56 प्लस 1.96 प्लस 0.36 प्लस 2.56 प्लस 6.76 प्लस 23.2. बघा समेशन ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 23.2. देन आता वायचा स्क्वेअर बघा 1चा स्क्वेअर काय येईल 1. मायनस 1चा स्क्वेअर पण काय येईल 1च येईल. मायनस 2चा स्क्वेअर काय येईल 4. 0चा स्क्वेअर 0. 2चा स्क्वेअर 4. बघा इथे किती आन्सर येत आहे 1. 6 प्लस 4 10. समेशन ऑफ इथे कॅपिटल एक्स आहे लक्षात ठेवा. समेशन ऑफ कॅपिटल एक्सचा स्क्वेअर समेशन ऑफ कॅपिटल वायचा स्क्वेअर किती येतो 10. एक्स इंटू वाय बघा आता या एक्स इंटू वायचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मायनस 3.4 इंटू 1 काय येईल मायनस 3.4. मायनस 1.4 इंटू मायनस 1 काय येईल पॉझिटिव्ह 1.4. 0.6 इंटू मायनस 2 किती येईल मायनस 1.2. देन 1.6 इंटू 0 काय येईल 0. 2.6 इंटू 2 काय येईल 5.2. समेशन ऑफ कॅपिटल एक्स इंटू कॅपिटल वाय याचं ॲडिशन करू. मायनस 3.4 प्लस 1.4 मायनस 1.2 प्लस 5.2. सो कॅपिटल एक्स इंटू वाय किती आलं समेशन ऑफ 2. मग आता सिम्पली इथे फॉर्म्युला यूज करू आरचा फॉर्म्युला. by using कर्ल पियर्सन कोएफिशिएंट ऑफ करिलेशन म्हणजे R is equal to summation of capital X into Y divided by under root of summation of capital X square into summation of capital Y square. R is equal to बघा summation of X into Y किती आलं 2 divided by under root of बघा summation of X square किती आहे 23.2 into समेशन ऑफ वाय स्क्वेअर किती आहे 10. आर ची व्हॅल्यू आपली इथे येते बघा सिम्पली कॅल्सीमध्ये व्हॅल्यू पुटअप करतो. 23.2 इंटू 10 अंडर रूट आन्सर 15.23 and 2 divided by answer 0.131.
0.131. बघा कोइफिशियंट ऑफ द करिलेशनचं तुमचं आन्सर आलेलं आहे R= 0.131. बघा एकदम सिम्पल न्यूमरिकल आहे आणि सगळ्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच स्टेप्स इथे फॉलो करायचे आहेत. बघा याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा, देन आपण सेकंडवाला न्यूमरिकल सॉल्व करू. सेम स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि न्यूमरिकलला सॉल्व करायचं आहे. देन सेकंड न्यूमरिकल सॉल्व करू. एकदम सिम्पल आहे, सेम स्टेप्स तुम्हाला इथे फॉलो करायचे आहेत. क्वेश्चन 2चं सोल्युशन बघा समर 23च्या एक्झाममध्ये विचारलेलं आहे. क्वेश्चन 2 सिम्पली तुम्हाला इथे जो डेटा दिलेला आहे हॉरिझॉन्टल तो तुम्हाला व्हर्टिकल राईट डाऊन करायचा आहे. सेम व्हॅल्यू आहेत एक्स आणि वायच्या. सेम स्टेप्स तुम्हाला इथे फॉलो करायचे आहेत. सेम स्टेप्स तुम्ही इथे फॉलो करा. तुमचं काय असेल एक्स, नेक्स्ट काय असेल तुमचं वाय, मला लागेल कॅपिटल एक्स, कॅपिटल वाय, एक्स स्क्वेअर, वाय स्क्वेअर आणि एक्स इंटू वाय, एक्स इंटू वाय. बघा सिम्पल सगळं राईट डाऊन करा इथं करा. बघा एक्स आणि वायची व्हॅल्यू सर्वात पहिले बघा क्वेश्चन 2 काय विचारलं आहे, कॅल्क्युलेट द कर्ल पियर्सन कोइफिशियंट ऑफ द करिलेशन. म्हणजे सेम तुम्हाला कर्ल पियर्सनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू. एक्स किती आहे 5, 9, 13, 17, 21. नंतर 12, 20, 25, 33, 35. सेम स्टेप्स तुम्ही इथे फॉलो करा. बघा सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे इथे, मला एक्स बारची व्हॅल्यू फाइंड आउट करू. याचं समेशन करून घेऊ. एक्सचं समेशन करून घेऊ. 5 + 9 + 1 3 + 1 7, 5 + 9 + 1 3 + 1 7 + 21, 65. बघा समेशन ऑफ एक्स किती आलं 65. देन समेशन ऑफ वाय इज इक्वल टू 12 + 20 + 25, 33 व 35. समेशन ऑफ वाय आलं 125. बघा सर्वात पहिले एक्स बारची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करून घेऊ. बघा एक्स बारचा फॉर्म्युला काय आहे, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स अपॉन एन. बघा समेशन ऑफ एक्स, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे 65. एन म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन किती आहे तिथे 1 2 3 4 5, किती आला 5. मग एक्स बारचा आन्सर आहे 65 डिवाइड बाय 5, किती आलं 13. सेम वाय बार. बघा तुम्ही मागच्या प्रॉब्लेममध्ये मी त्याला व्हर्टिकल लिहिलं होतं, आता फक्त हॉरिझॉन्टल लिहिलं आहे. सेम तेच आहे इथे. काय येईल समेशन ऑफ वाय अपॉन एन, वाय बार इज इक्वल टू किती 125 डिवाइड बाय 5. तर वाय बारचा आन्सर आहे 125 डिवाइड बाय 5, 25. मग हे तुमचे आले आन्सर एक्स बार आणि वाय बारचे. सिम्पली एक्स बार आणि वाय बार किती आला तुमचं 13 आणि 25. बघा आता इथे आपल्याला काय पाहिजे, कॅपिटल एक्स, कॅपिटल वाय, कॅपिटल एक्सचा स्क्वेअर, कॅपिटल वायचा स्क्वेअर, कॅपिटल एक्स इंटू कॅपिटल वाय, दोघांचं मल्टिप्लिकेशन. आता बघा सिम्पली काय करायचं आहे, कॅपिटल एक्ससाठी एक्स मायनस एक्स बार. बघा एक्सची व्हॅल्यू किती आहे 5, 5 - 13 मग किती आलं -8. 9 - 13. बघा सिम्पली एक्सची व्हॅल्यू रिप्लेस करा. बघा 9 मायनस एक्स बारची व्हॅल्यू किती आहे 13, 9 - 13 -4. 13 - 13 0. 17 - 13 4. 21 - 13 8. सेम वाय, कॅपिटल वायसाठी वाय मायनस वाय बार, वायची व्हॅल्यू किती आहे 12. 12 - 25, 12 - 25 -13. वायची व्हॅल्यू किती आहे 20. 20 - 25 -5.
25 minus 25 0, 33 minus 25 8, 35 minus 25 10. बघा कॅपिटल एक्सचा स्क्वेअर मायनस 8चा स्क्वेअर काय येईल पॉझिटिव्ह 64, 4चा स्क्वेअर काय येईल मायनस 4चा स्क्वेअर काय येईल पॉझिटिव्ह 16, 0चा स्क्वेअर 0, 4चा स्क्वेअर 16, 8चा स्क्वेअर 64. बघा याचा आपल्याला समेशन पाहिजे. समेशन ऑफ कॅपिटल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू बघा 64 प्लस 16 प्लस 16 प्लस 64 160. देन वायची व्हॅल्यू बघा मायनस 13चा स्क्वेअर 169, मायनस 5चा स्क्वेअर पॉझिटिव्ह 5, 0चा स्क्वेअर 0, बघा 8चा स्क्वेअर 64, 10चा स्क्वेअर 100. ॲडिशन करू सिम्पली 169 प्लस 25 प्लस 64 प्लस 100 358. समेशन ऑफ वाय स्क्वेअर इज इक्वल टू 358. एक्स इंटू वायचा मल्टिफिकेशन आहे बघा -8 इंटू -13 104, -4 इंटू -5 पॉझिटिव्ह 10 20, 0 इंटू 0 0च, 8 इंटू 4 32, 8 इंटू 10 80. बघा सिम्पली इथे समेशन ऑफ कॅपिटल एक्स इंटू वाय इज इक्वल टू 104 प्लस 20 प्लस 32 प्लस 80 इथे आला 236. बघा सेम व्हॅल्यू सगळ्या पुटअप करू बाय युजिंग कर्ल पियर्सन कोएफिशियंट ऑफ द करिलेशन आर इज इक्वल टू बघा समेशन ऑफ कॅपिटल एक्स इंटू वाय किती आलं 236 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ समेशन ऑफ कॅपिटल एक्स स्क्वेअर किती आहे 160 इंटू समेशन ऑफ वाय स्क्वेअर 358. दोघं मल्टिफिकेशनमध्ये तर आरची व्हॅल्यू आपली येते तर आपलं बघा 160 इंटू 358 अंडर रूट आन्सर 236 डिवाइड बाय आन्सर 0.98 0.986 हे झालं तुमचं फायनल आन्सर 0.986 हे झालं फायनल आन्सर. एकदम सिंपल आहे बघा. याच्यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि मी सांगितलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघा एकदम सगळं सिंपल आहे बघा. डिस्क्रिप्शनमध्ये तिथे मी टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे, कम्युनिटीची सुद्धा लिंक तिथे दिलेली आहे. डायरेक्टली तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट करू शकता. थँक्यू.